मराठा समाजासाठी सरकारचा मोठा निर्णय। ओबीसी समाजाप्रमाणे मराठा समाजाला सवलती मिळणार। ओबीसी प्रमाणे 8 योजना सुरू करणार। विधान परिषद निवडणुकीत माघारीसाठी 150 कोटींची डील झाल्याचा आरोप करणाऱ्या संजय राऊतांची मंत्री नितेश राणेंनी उडवली खिल्ली। संजय राजाराम राऊत खास तुमच्यासाठी मी आणलेला आहे, कृपया आज तुम्ही लावा। फार जळण होत असते पण बर्नॉल एक चांगला प्रॉडक्ट आहे, शांतता तुम्हाला मिळेल। अशा थिल्लरपणाला अर्थ नाही, याला परिपक्वता म्हणता येत नाही। बर्नॉल दाखवणाऱ्या नितेश राणेंवर ठाकरेंच्या शिवसेनेचा पलटवार। खरं म्हणजे हे काय पैसे मोजायला होते का तिकडे? संजय राऊतांनी केलेल्या घोडे बाजाराच्या आरोपांचा एकनाथ शिंदेंनी घेतला समाचार। विधान परिषद निवडणुकीतल्या माघारीवरून बाळ माने आणि विनायक राऊतांमध्ये जोरदार जुंपली। मानेंनी ठाकरेंचा विश्वासघात केला, राऊतांचा आरोप, तर विनायक राऊत मांडवली करतात बाळ मानेंचा पलटवार। छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी मंत्री संजय शिरसाटांनी दाखल केला उमेदवारी अर्ज। अब्दुल सत्तारांची सूचक म्हणून सही, शिरसाट आणि दानवेंचा एकाच गाडीतून प्रवास। नाशिकच्या TCS कंपनीतल्या लैंगिक शोषण धर्मांतर प्रकरणात धक्कादायक माहिती उघड। पीडित तरुणीला झाकीर नाईकचे व्हिडिओ दाखवून धर्मांतराला बळी पाडलं। आरोपपत्रात झाकीर नाईकच्या नावाचा उल्लेख। राज्यातील इंग्रजी माध्यम शाळांमध्ये फीची एक मर्यादा ठेवण्याचा सरकारचा विचार। विद्यार्थी पालकांचा आक्रोश, त्यानंतर सरकार दिलासा देण्याच्या तयारीत। चिंचवडच्या यात्रेचं मेड इन पाकिस्तान चादरीची विक्री झाल्याचा दावा। महिलेला सोशल मीडियावर शेअर केला व्हिडिओ। पोलिसांकडून तपास सुरू। बारामती आणि शिरूरमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस। काही काळ वाहतूक विस्कळीत, नागरिकांची तारांबळ। शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडवर साजरा होणार आहे आणि यासाठी देशभरातनं लाखोंच्या संख्येनं शिवभक्त किल्ले रायगडकडे यायला सुरुवात झाली आहे। किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावात लाखोंच्या संख्येनं शिवभक्त दाखल झाले। पाचाडपासून किल्ले रायगड असा पायी प्रवास करत शिवभक्त आता रायगडकडे प्रस्थान ठेवत आहेत। छत्रपती युवराज संभाजीराजे यांच्या हस्ते हा शिवराज्याभिषेक सोहळा होणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा उद्या राज्याभिषेक। मी आता आहे रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी। आपण बघू शकतो पूर्ण राज्यातनं देशातनं शिवभक्त जे आहेत ते लाखोच्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत। पायरीच्या ठिकाणी जे संख्या आहे आदल्या दिवशी आहे 10 लाखाच्या वरती ही पब्लिक जी आहे शिवभक्त जे आलेले आहेत। आपण विचारूया, तुम्ही शिवभक्तात कुठून आलेला? आम्ही यवतमाळवरून आलो। वणी यवतमाळ जिल्ह्यामध्ये वणी तालुका तिथं। उद्याची उत्सुकता कशी आहे? उद्याची उत्सुकता कधी आहे? जास्त उत्सुकता आहे आम्हाला। तुम्ही काय सांगाल, तुम्ही कुठून आलात? आम्ही पण यवतमाळ जिल्ह्यातूनच आलो। आम्हाला उद्याची खूप जास्त उत्सुकता आहे। महाराज या ठिकाणी राज्याभिषेक बघायला आलात? हा, राज्याभिषेक। या ठिकाणी जे शिवभक्त आहेत या ठिकाणी आलेले आहेत। खूप 10 लाखाच्या संख्येने आदल्या दिवशी एवढे आलेले आहेत, तर उद्या या ठिकाणी किती येतील? पूर्ण राज्याभिषेक जे रायगड किल्ला पूर्ण शिवभक्तांनी पूर्ण उजळलेला असेल, ढोल ताशांनी उद्या साजरा होईल। आत्ता थोड्या वेळात संभाजीराजे या ठिकाणी येऊन पायऱ्यांचं जे आहे दर्शन होईल, पूजन होईल, त्यानंतर महाराज जे आहेत ते वरती जातील। पण ह्या राज्याभिषेकसाठी पूर्ण देशातनं सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहेत शिवभक्ती ज्या ठिकाणी आलेले आहेत। मोहन जाधव, न्यूज 18 मराठी, रायगड। सर्व येणाऱ्या शिवभक्तांना काळजीनी जा आणि शिवभक्तांना एवढंच सांगतो की आपण या जल्लोष करा। आपल्या दैवत, आपली प्रेरणास्थान शिवाजी महाराजांचा हा राज्याभिषेक सोहळा आहे आणि म्हणून या
आनंद लुटा. जसं मी एक लुटतो तसं आपण सर्वांनी लुटूया आणि शिस्तबद्ध पद्धतीने आपण शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करून निघू. आजच्या दिवशी बरेपैकी जे शिवभक्त आहे ते पायी मार्गानेच वरती जातात रायगडावरती, आणि ते जे शिवरायांचा एक आदर आहे मनात, त्यावेळचे काळात जे जसं मावळे त्यांच्या सोबत जात होते तो भावना आपल्या मनात ठेवून जातात. आपल्या पूर्ण पायरी मार्गवरती पोलिसांचा बंदोबस्त आहे. वरती होळीचा माळ, राजदरबार, राजसदर, आणि महत्त्वाचे आहे की खूप वेगवेगळे भागावरून लोक आलेले आहेत, तर त्यांची पार्किंग आणि ट्रॅफिकची जी व्यवस्था आहे त्याच्यासाठी आपले लोक कार्यान्वित आहेत. साधारणतः किती गर्दी होण्याची शक्यता आहे? आतापर्यंत जवळपास 50,000 लोक वरती गेलेले आहे, आणि आता आपण बघताय की सुरुवातच आहे. संध्याकाळी अजून लोकांची संख्या वाढणार आहे. आपण बघूयात इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. राज्यातील इंग्रजी माध्यमातील शाळेच्या फीसाठीचं धोरण तयार करण्यात येणार आहे, आणि या संदर्भात आता खुद्द शालेय शिक्षण मंत्र्यांनी याविषयीची माहिती दिल्याचं कळत आहे. म्हणजे राज्यातील इंग्रजी शाळेच्या फीची एक मर्यादा असली पाहिजे असं खुद्द शिक्षण मंत्री दादा भुसेंनी म्हटलेलं आहे. पुस्तक, गणवेश, विशिष्ट शैक्षणिक साहित्याचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित करण्यात आला. या संदर्भात राज्य सरकार कायदा तयार करत आहे. विद्यार्थी पालकांना कायद्याच्या माध्यमातून दिलासा मिळणार आहे. इंग्रजी शाळेच्या फीच्या संदर्भामध्ये एक प्रारूप तयार करण्याचं काम प्रगतीपथावर आहे. फीची एक मर्यादा असली पाहिजे. त्यासोबतच पुस्तकं, काही गणवेश, विशिष्ट साहित्य विशिष्ट ठिकाणावरूनच खरेदी करणं या संदर्भातला एक कायदा करण्याचं काम आता प्रगतीपथावर आहे, आणि एकंदरीत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना एक चांगला रिलीफ या माध्यमातून मिळेल. च्या सुरुवातीलाच एक अतिशय मोठी बातमी, महत्वाची बातमी. फडणवीस सरकारनं मराठा समाजासाठी एक अतिशय मोठा निर्णय घेतलाय. ओबीसी समाजाप्रमाणे आता मराठा समाजाला सवलती मिळणार आहेत. मराठा समाजासाठी 8 योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. शैक्षणिक सवलती आणि सोयीसुविधा लागू करण्याचा निर्णय या माध्यमातून घेण्यात आलेला आहे, आणि त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये ओबीसीमधल्या समावेशावरून जे सगळं आंदोलन सुरू होतं त्या सगळ्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारनं अतिशय मोठा आणि मराठा समाजाच्या दृष्टीनं महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे. आणि या निर्णयामुळे मराठा समाजातल्या सगळ्या तरुणींना, विद्यार्थ्यांना, सगळ्यांना ओबीसींच्या सवलती मिळणार आहेत, आणि त्यामुळे एक प्रकारे जी अस्वस्थता मराठा समाजामध्ये असायची की ओबीसींना सवलती मिळतात मग मराठा समाजाला का मिळत नाहीयेत, तर यावर आता उतारा शोधलेला आहे फडणवीस सरकारनं, आणि एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेत मराठा समाजाला एक मोठा हा दिलासा देण्याचं काम फडणवीस सरकारनं केलेलं आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठीच्या योजना असतील, त्याचबरोबर शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती योजना सुद्धा आता मराठा समाजासाठी लागू करण्यात येणार आहे. मोटर वाहन चालक आणि वाहक प्रशिक्षण योजना सुद्धा चालू करण्यात येते आहे.